सब्जेक्ट इंग्लिश. आज आपण जे काही टू बी चे रूप आहेत त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो किंवा हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, म्हणजे वाक्याला मदत करणारे क्रियापद. तर त्यामध्ये आपल्याला जे काही टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ. तर यामध्ये आपण आज जो पहिला जो काळ आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाबद्दल चर्चा करणार आहोत. सो फॉर प्रेझेंट टेन्स देयर आर 3 ऑक्झिलरी वर्ब म्हणजे टू बी चे रूप. एम, इज, आर. तर यामध्ये या एम इज आर मध्ये एम इज आहे एक वचन. बघा एम इज आहे एक वचन, आपण त्याला सिंगुलर असं म्हणतो. दुसरा प्रकार म्हणला आर, त्यामध्ये प्लुरल असं म्हणतो, आपण त्याला मराठीमध्ये अनेक वचन असं म्हणतो. आता यांचा उपयोग आपल्याला हे जे अर्थ सर्वनाम आहे आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे यांच्यामध्ये उपयोग करायचा आहे. माहित आहे आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. आता बघा लक्ष द्या. आय फर्स्ट पर्सनल सिंगुलर, वी फर्स्ट पर्सनल प्लुरल, यू सेकंड पर्सनल प्लुरल, यू सेकंड पर्सनल प्लुरल, देन he, she, it third personal singular, and they this is a third personal plural. यामध्ये बघा मी या टू बी च्या रूपाचा उपयोग आपल्याला मी इथे केलेला आहे. आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज आणि देच्या प्रकाराला आर. अशा पद्धतीने एम इज आर, एम इज एक वचन आणि आर अनेक वचन. मग या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणलं तर आय एम अ बॉय. या वाक्यामध्ये आपण एम चा उपयोग केलेला आहे, म्हणजे दिस इज अ ऑक्झिलरी वर्ब. आपण याला टू बी स्वरूप असं म्हणतो, वाक्याला मदत करणारे शब्द. सेकंड म्हणलं तर you are a boy. In this sentence are this is an auxiliary verb. In third sentence we are girls. या वाक्यामध्ये आर आलेला आहे. त्याच पद्धतीने पुढे बघा. Fourth is he is a boy. Is a to be form. She is a girl. It is a lion. And last is they are student. या पद्धतीने इथं आर आला. आर इज आणि आर या पद्धतीने हे जे टू बी चे रूप आहे या टू बी चा रूपाचा उपयोग आपण या वाक्यामध्ये केलेला आहे. तर आज आपण काय शिकलो? प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. वर्तमान काळाचे टू बी चे रूप एम इज आर, एम इज एक वचन आणि आर अनेक वचन. आणि म्हणून या एक वस्तीला आपण म्हणतो सिंगुलर आणि अनेक वस्तीला म्हणतो प्लुरल. काय
म्हणतो म्हणून एम इज यू यू ही सी इट आणि दे या पद्धतीने आपल्याला भूतकाळाकडे वळायचं आहे आणि भविष्यकाळात सुद्धा वळायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला आज जे काही तुम्हीची रूप म्हणतो किंवा त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो किंवा त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो याबद्दल आपण प्रेझेंट टेन्स या काळाची चर्चा केलेली आहे. या पद्धतीने आपण दुसरे 5 वाक्य बनवायचे आहे. त्यामध्ये करता आला पाहिजे सब्जेक्ट, तुम्ही रूप आले पाहिजे एम इज आर आणि आपल्याला जे ऑब्जेक्ट आहे ते वेगळं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बनतंय. उदाहरणार्थ आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर या पद्धत किंवा वी आर गर्ल्स, वी आर स्टुडंट, वी आर डॉक्टर्स, वी आर हेल्पर्स या पद्धतीने आपण वाक्य बनवायचे आहे. तर ठीक आहे, ओके.